हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी नेत्यांची बैठक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नाहीत, त्यामुळे बैठकीला जाण्याचा ओबीसी महामोर्चाचा निर्णय. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू. नगराध्यक्षपदांचं आरक्षण सोमवारी जाहीर होणार. प्रशासकीय पातळीवर निवडणूकपूर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची आज दुपारी पत्रकार परिषद. रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार. बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा कदमांचा आरोप. नवी मुंबई विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटलांचंच नाव देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 3 महिन्यात निर्णय जाहीर करणार, तर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन स्थगित. परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटींचं शासकीय कार्यालयांमधील एसी काढण्याचं आंदोलन. शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ शकत नाहीत, तर कार्यालयामध्ये अनधिकृत एसी लावू शकत नसल्याची भूमिका. अमरावती कारवाई प्रकरणातील सर्व 13 आरोपींना सोडण्याची पोलिसांवर नामुष्की. आमदार तायडेंचं बच्चू कडूंकडे बोट, तर आरोप फेटाळत कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट पुणे पोलीस रद्द करणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. परदेशात असलेल्या घायवळनं बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याचं तपासात उघड. धाराशिवमध्ये महापुरानंतर नवं संकट. जनावरं आणि माणसं आजारांच्या विळख्यात. पायदुखी, चक्कर आणि सर्दी तापाने पूरग्रस्त हैराण. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा इशारा. मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज. 5 ऑक्टोबरपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. सिंधुदुर्गात पर्यटकांवर काळाचा घाला. शिरोडा वेळागर समुद्रामध्ये 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू. 3घांचा शोध सुरू, तर 1 जण बचावला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा योजनेशी हमास सहमत. सर्व इस्रायली ओलिसांना आणि गाझाची सत्ता सोडण्यास तयार, मात्र शस्त्र सोपवण्यास नकार. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे क्रिकेट संघाची आज घोषणा. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक निश्चित. हार्दिक पंड्या जायबंदी, तर शुभमन गिलला विश्रांती दिली जाण्याची शक्यता. भारतीय फलंदाजांनी गाजवला अहमदाबाद कसोटीचा दुसरा दिवस. लोकेश राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजाची खणखणीत शतकं. टीम इंडिया 286 धावांनी आघाडीवर.